ती गुजरातची होती, तिला अजिबात मराठी बोलता येत नव्हतं. आणि त्या व्यंकटेश शास्त्रीच्या म्हणजे त्या पेशव्यांच्या दरबारात हल्ल्यानंतर मग ती तिथे म्हणजे त्यांच्या घरी राहिली वगैरे वगैरे. परंतु फुलवंती हे एक नाव सोडलं तर त्या चित्रपटाचा काहीही संबंध नाही या सत्यघटनेशी. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी पाठवायला सुरुवात केली होती की बघा किती चर्चा चाललेली आहे यूट्यूबवर आणि मग म्हणजे सोशल मीडियामध्ये की ही फुलवंती चांगली का ती फुलवंती नाहीच आहे, तिचं फक्त नाव त्यांनी घेतलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे मला इतक्या लोकांनी बोललं आय डोंट वॉन्ट टू कॉमेंट वेन आय हॅव नॉट सीन द फिल्म. बट देन फायनली त्या प्राईमवर ते आलं होतं. आय पेड अँड सॉ द फिल्म जस्ट टू मेक शुअर की वेन पीपल आर आस्किंग मी आय शुड हॅव यु नो व्हॉट आय रिली लुकिंग एट इट. अँड दिस इज द ओनली वे आय कॅन से. त्यांनी अत्यधिक सवंग तमासगीर बनवली आणि नऊवारी घालून कुल्ले उडवणारी फुलवंती नव्हती. कळलं ना? कम्प्लिटली मेस्ड अप. So except that name, nothing is Fulwanti. That's all. And then I was talking about my directorial work. That as I said, that I was not compromising. I was not signing the films. And I was way too intelligent to surrender just to be an actor. I was capable of doing many things. My graces were capable of doing many things. And so I had started writing a story. It was completely my own brainchild. आणि मी त्या कथानकाचं नाव ठेवलं होतं साम्राज्य. आणि इट वॉज द स्टोरी दॅट आय हॅड थॉट अबाउट वॉज अ स्मॉल विलेज बॉय हू कम्स टू मुंबई अँड बिल्ड हिज एम्पायर. दॅट इज द स्टोरी ऑफ साम्राज्य. आणि म्हणजे त्याचं आधी स्क्रिप्टिंग, त्याचं स्केलिटन संबंध, म्हणजे आत्ताही माझ्याकडे त्याचे 75 भागाचा संबंध स्क्रिप्ट लिहिलेला आहे. म्हणजे दॅट वॉज जस्ट द स्केलिटन. म्हणजे त्याला फुलवत नेलं तर त्याचे 150 एपिसोड होतील. आणि आय वॉन्टेड टू शूट द पायलट, कारण त्यावेळेला कुठलंही प्रायव्हेट चॅनल जन्माला आलेलं नव्हतं. द ओनली चॅनल्स दॅट एक्झिस्टेड वॉज नॅशनल नेटवर्क. नॅशनल नेटवर्क. आणि मग त्यांनी DD मेट्रो लॉन्च केलं. आणि ॲक्च्युली त्याच्या लॉन्चिंगला सुद्धा आय हॅड गॉन टू दिल्ली लॉन्चिंग सोहळ्याला. आणि DD मेट्रो हॅड लॉट ऑफ ग्लॅमर DD मेट्रोला बिसाइड्स द नॅशनल नेटवर्क. आणि मग स्टेटचे रिजनल जे चॅनल्स होते. तर व्हाईल आय वॉज preparing for the साम्राज्य, जी कर्मभूमी सिरियल, हिंदी सिरियल विच वॉज बेस्ड ऑन मुंशी प्रेमचंद स्टोरी बुक, त्याचे जे आमचे निर्माते होते अक्षय त्रिवेदी, ही केम टू माय होम. He said, अर्चना अभी ये हिंदी बनाया, अभी मुझे कुछ तो मराठी सिरियल बनानी है. तर आय हॅड ऑलरेडी स्टार्टेड वर्किंग ऑन वपू काळ्याच्या मराठी कथांवर. मला वपू काळे लेखक म्हणून खूप आवडायचे आणि त्यांच्या शॉर्ट स्टोरीज असायच्या, बट इट ऑलवेज हॅड अ सटल फिलॉसॉफिकल अंडरकरंट. सो आय हॅड पिक्ड अप मला आवडलेली एक गोष्ट आणि मी माझ्याच मनाने त्याचा स्क्रीन प्ले करायला सुरुवात केली होती. सो वेन अक्षय केम टू मी अँड ही सेड दॅट आय वॉन्ट टू प्रोड्यूस अ मराठी फिल्म. तो म्हटलं मेरे पास स्क्रिप्ट मैं बना रही हूँ बट कंडीशन है कि डायरेक्ट मैं करूँगी. पण हां तू कर ना डायरेक्ट. म्हटलं ठीक आहे. आणि त्यावेळेला म्हणजे आय हॅड बॉट द स्टोरी राईट्स अँड एव्हरीथिंग. बाकायदा मी वपूंच्या घरी गेले, वपूंना भेटले. वपूंना मी सांगितलं की वपू मला तुमच्या या कथा आवडल्या आहेत अँड आय वुड लाईक टू बाय द स्टोरी राईट्स. अँड वपू वॉज सो हॅपी. ही सेड यू आर द फर्स्ट डिरेक्टर हू हॅज ॲक्च्युली ऑलरेडी रेड माय बुक्स अँड चोजन द स्टोरीज अँड हॅव कम टू मी विथ द स्टोरीज. He said, currently so many serials are going, so many directors they come to me and सुनाइए तो आपकी कहानियाँ. त्यावेळेला मला साडीवाल्याच्या दुकानातला साडीवाला झाल्यासारखं वाटतं की एक एक साडी आवडीकडे तुम्ही दाखवत आहे और फिर ये पसंद आई है वो पसंद आई है. I mean, come on, he was a great writer. And he said, you're the first one who has read, studied, and he even applauded my selection of the stories. And I bought all those stories, so all those rights were with me. अँड आय हॅड स्टार्टेड. म्हणजे पहिला एपिसोड जो होता मी म्हटलं ही इज सच अ ब्रिलियंट रायटर. तर मी वपूला म्हटलं वपू तुम्हीच पटकथा संवादाचे लिहा, पहिला एपिसोड तुम्ही लिहा, आपण शूट करू. अँड वेन ही सेंट इट टू मी आय रिअलाइज्ड ही हॅड नो हेड ऑर टेल क्ल्यू ऑफ रायटिंग स्क्रीन प्ले. स्क्रीन प्ले इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. अँड देन मी एवढंच वपूला म्हटलं नाही ठीक आहे काय हरकत नाही, पटकथा संवाद मी लिहिते. सो त्या सगळ्या कथांचे पटकथा संवाद मी लिहिलेले आहेत. आणि त्याच्या पहिल्या 4 एपिसोडमध्ये आय हॅड टेकन, बिकॉज सविता आय हॅड वर्कड विथ ॲट द टाइम ऑफ फुलवंती. सो मी सविता प्रभुणे आणि मोहन जोशी असं कपल घेतलं होतं.
आणि वेन आय शॉट दॅट पायलट आय स्टील रिमेंबर आय वॉन्टेड अ गुड कॅमेरामन. आणि त्यावेळेला आतंकी आतंक हा चित्रपट ज्याच्यात मी रजनीकांतच्या ऑपोजिट त्याची हिरोईन म्हणून आय हॅड वर्कड. And that was actually total a mafia, underworld, so Godfather kind of story was. And I was playing actually a Muslim character, Razia. But for in that movie, our DOP, the main jo cameraman the, that was Ashok Gunjal. Ashok that was a very senior cameraman. I mean, just to tell you briefly about his seniority, his assistants were Ashok Mehta and Baba Azmi. Now, let me tell you who is Ashok Mehta. Ashok Mehta is the one who was the DOP for Bandit Queen with Shekhar Kapoor. Or Masoom and all these films. Or Mr. India. That's also cameraman Ashok Mehta. He was Ashok Gunjal's assistant. So Ashok Gunjal was the cameraman of Atanki Atank. And Ashok was Ashok Gunjal very elderly आणि त्याचं तोंडात काहीतरी असं जरता बिरदा काहीतरी असायचं, काही बोलायचं नाही, असं टॉल आणि असं मोठा तो कॅमेरा असा व्हेरी रॉक स्टेडी असं त्यांचा तो चालायचा. आणि मी दादांकडे गेले नाही असे, दादा आय एम मेकिंग अ सिरियल अँड आय वुड वॉन्ट यू टू बी माय कॅमेरामन. दादा म्हणले ओके. अँड ही वॉज मोर पॅरेंटल फॉर मी. अँड ऑन द फर्स्ट डे वेन आय सेट माय फर्स्ट शॉट, so obviously I was the director, I was the producer, but I was so young, you know, I was barely in my 30 or something. And Dada didn't want to, you know, override me or anything, but he just wanted to make sure that am I going technically correct. So I said, Dada, पहिला हा शॉट आहे. ओके. तर मी म्हटलं इन द बेड, मोहन जोशी सविता प्रभुणे दोघं झोपलेले आहेत, सकाळची वेळ आहे, घड्याळाचा गजर वाचतो आणि ती त्याला असं थांबून पुन्हा 5 मिनिटं ते स्लीप असतं तसं ते करते. थोड्या वेळाने पुन्हा गजर वाजायला लागतो, तिचा हात लांब करते, तो घड्याळ पडतं, ते पुन्हा उठते, चांगलं पुन्हा ठेवते. सो दॅट वॉज लाईक अ टिपिकल मॉर्निंग इन अ मिडल क्लास फॅमिली. दॅट वॉज माय ओपनिंग ऑफ द सिरियल. आणि नेम ऑफ द सिरियल वॉज अवघाची संसार. माझा एक शॉट झाल्यानंतर मी म्हटलं दादा त्याच्यानंतर हा शॉट आहे, म्हणजे तो अँगल मी हे करत होते. दादा म्हणाले हा शॉट नंबर 2 आहे. म्हटलं नाही दादा, हा शॉट 4 आहे, मधले 2-3 तिकडे. ओ ओके रे, हॅलो रे, लाईट इकडे. सो ही इमिजिएटली न्यू दॅट आय न्यू द लँग्वेज ऑफ कॅमेरा, you know, so he was then very comfortable. So Ashok Dada for first episode, actually all the episodes of Avghachi Samsar, Ashok Dada was my cameraman. And then when Avghachi Samsar was a Marathi serial. And then Samrajya was a Hindi serial. And because Avghachi Samsar, I was not the producer. I was only director and screenplay dialogue writer, but I wanted to produce Samrajya. And जसं मी म्हटलं तसं की I had limited source, I had limited money in my accounts from the production point of view. And typically the ball game was at that time you produce a pilot and you submit the pilot episode, first episode to the Delhi Doordarshan, I mean the selection committee. And I feel proud today to say की एकाही रुपयाची अंडर द टेबल लाच न देता मेरिटवर साम्राज्याला A+ ग्रेड मिळाला होता. And based on your grading, you used to get time slot. So if you're A+ category product, then you used to get prime time slot, evening slots. And Samrajya got Thursday evening 9 o'clock slot. So it was like a prime slot. And but I didn't want to because the director inside me was saying कि अरे pilot episode साठी मी जिथे जिथे जाणार आहे, because my script was already ready पुढचे, तर माझं episode 2, episode 3, episode 4 मधले पण सीन त्या लोकेशनचे आहेत, and I would rather shoot those scenes. Then I went to my mom and dad. आणि मी म्हटलं मला कर्ज देता का? किती पाहिजे? 1.5 लाख. 1991 से 1.5 लाख. बाबा म्हणाले मी रिटायर्ड माणूस आहे, मी मॅक्झिमम 50,000 देईन. आई म्हणाली मी 1 लाख देईन. म्हटलं मी व्याज देईन, मी फेडीन परत. सो आई बाबांकडून 1.5 लाख कर्ज घेतलं. माझे अजून 2 ते 3 लाख मी त्याच्यामध्ये घातले, बिकॉज आय डिडंट वॉन्ट टू शूट ओनली पायलट. आय वॉन्टेड टू शूट more episodes. I mean, once I go on that location, I wanted to shoot that. आणि first episode pilot, my artists were Vikram Gokhale,
टॉम ऑल्टर, सुधीर दळवी, सुधीर पांडे, नीना कुलकर्णी, स्मिता जयकर, अनंत जोग, सुधीर दळवी, all these actors have worked under my direction. And my first shot was with Vikramji आणि म्हणजे गणपती आणि उर्मिला भट, she was also there. She was playing Vikramji's mother. And अरुण, त्यांचं आडनाव विसरले, who played their father. Very good actor. सुधीर पांडेजी was also there. आणि पहिल्या दिवशी मुहूर्ताचा क्लॅप द्यायला गेस हू आय कॉल्ड? ऋषिकेश मुखर्जी. ऋषिदा केम आणि बिकॉज आय हॅड वर्क विथ ऋषिदा इन अ सिरियल कॉल्ड उजाले की ओर, त्याच्यात पण डॉक्टर लागू होते आणि इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल सिरियल अँड दॅट्स हाऊ आय न्यू ऋषिदा व्हेरी वेल. अँड ॲक्च्युली टिपिकली अमंग द बेंगॉलीज दे ऑलवेज कॉल देम दा. बट वेन आय वर्क विथ ऋषिदा इन उजाले की ओर, सगळे आजोबा होते, अँटिक पीसेस होते. स्वतः दादा ऋषिदा स्वतः 75 year old होते when he was directing that. Then Dada Muni was there, Ashok Kumar, who was 84 at that time. Then Jairaj ji, म्हणजे he was also 84. डॉक्टर लागू फारच यंग त्यांच्यापेक्षा. पण हे असे दोन आजोबा लोक आणि शिवाय डायरेक्टर पण आजोबा.